च्या हातांनी माणसाला किती अंध करू शकते याचं उदाहरण नांदेडच्या मुखेड तालुक्यात पाहायला मिळालं. पांडुरंग कोंडामंगले या 32 वर्षीय पित्याने जे कृत्य केले त्याने माणुसकीला लाज वाटेल. बाराळी येथे हेअर कटिंगचं दुकान चालवणाऱ्या पांडुरंगला गावचं सरपंच व्हायचं होतं. मात्र त्याच्या स्वप्नात अडथळा होता महाराष्ट्राच्या निवडणुकीतील कायदा. 3 अपत्य असल्यास निवडणूक लढवता येत नाही. पांडुरंगला 3 मुलं होती. सरपंच पदाच्या खुर्चीचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्याने आपल्या 7 वर्षाच्या चिमुरड्या लेकीला संपवण्याचा कट रचला. पोटच्या लेकीला तेलंगणात नेऊन तिथे निर्दयीपणे कॅनलमध्ये फेकून दिले. केवळ निवडणूक लढवण्याची पात्रता मिळवण्यासाठी एका पित्याने आपल्याच रक्ताशी केलेली ही गद्दारी आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे. 3 दिवसापूर्वी पांडुरंगने साहित्य खरेदी करायला जातो असं सांगून आपलं घर सोडलं. सोबत लहानगी प्राची होती. तिला घेऊन जाऊन त्याने थेट तेलंगणा गाठले. तिथे कट्टापल्ली परिसरातील बोधन रोडवरील एका ओसाड कॅनलमध्ये त्याने आपल्या निष्पाप लेकीला ढकलून दिले आणि तो शांतपणे एकटाच घरी परतला. इकडे कॅनलमध्ये एका चिमुरडीचा मृतदेह तरंगताना दिसतात परिसरात एकच खळबळ उडाली. तेलंगणा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र हलवली आणि संशयाचे धागेदोरे जुळवले, जे थेट नांदेडच्या मुखेडपर्यंत पोहोचले. या क्रूर पित्याला पोलिसांनी नंतर बेड्या ठोकल्या. दरम्यान सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी हे कृत्य केल्याचा संशय असला तरी पोलिसांनी अद्याप अधिकृत हत्येचं कारण स्पष्ट केलं नाहीये. एका बापाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं या प्रश्नाचं उत्तर आता पोलीस तपासात समोर येईलच. आपण निवडणुकीतून बाद होऊ नये म्हणून याच पांडुरंगाने ते छत्रपती संभाजीनगर गाठून वकिलांचा सल्लाही घेतला होता. मात्र तिथूनही काही मार्ग न निघाल्याने त्याने काळजावर दगड ठेवून पोटच्या 7 वर्षांच्या लेकीला प्राचीला कायमचं संपवण्याचा क्रूर निर्णय घेतला. या घटनेत धक्कादायक वळण म्हणजे या संपूर्ण कटात केवळ पांडुरंगच नाही तर त्याची पत्नी आणि गावातील विद्यमान सरपंच यांचाही सहभाग असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्याचा बळी द्यावा आणि विद्यमान सरपंचाने याला खतपाणी घालावं यासारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष पोलीस तपासाकडे लागले. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.